आजची आपली रेसिपी आहे भोपळ्याचे घारगे। त्याच्यासाठी आपल्याला 1 कप किसलेला भोपळा, 1 कप कणिक, 1 चमचा तूप, अर्धा कप गूळ, 2 टेबलस्पून तांदळाची पिठी, 1 टेबलस्पून रवा आणि विलायची आणि जायफळ पावडर। आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तूप घालू 1 चमचा। तूप गरम झालं की आपण त्याच्यात भोपळा घालू। भोपळा आपण 3-4 मिनिट परतवून घेऊ। भोपळ्याचा किस तुपात चांगला परतवून घेऊ आणि मग नंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करू। आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि 3-4 मिनिटं भोपळ्याला शिजवू। आता आपण या भोपळ्यामध्ये गूळ घालून घेऊ। अर्धा कप गूळ आहे हा। त्यात गूळ वितळला की आपण याला 1-2 मिनिटं शिजू देऊ आणि मग खाली काढून ठेवू। आता आपलं हे गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण शिजून तयार आहे। आता आपण याला खाली परातीत काढून घेऊ आणि थंड झाल्यावर पुढची हे प्रोसिजर करू। हे मिश्रण थंड झालेलं आहे। याच्यात आपण आता विलायची आणि जायफळ पावडर घालू अर्धा चमचा, तांदळाची पिठी घालू 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून रवा आणि याच्यात जितकी कणिक मावेल तेवढी कणिक घालून एकत्र एकजीव करून गोळा तयार करून घेऊ। आणि चिमूटभर मीठही घालू याच्यात। आपला आता हा गोळा मळून तयार आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटू। आता गॅसवर कढईत आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। गॅस सुरू करून आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पुऱ्या करून तळून घेऊ। थोडीशी खसखस